महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश नाही त्याचं दुःख, पण अपयशामुळे खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपला श्वास मराठी हे विसरू नका. पालिका निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची पोस्ट. आम्ही पराभव मानत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे लढा दिला. प्रतिकूल परिस्थितीत ठाकरे बंधूंनी 71 जागा जिंकल्या. मनपा निवडणुकीच्या निकालावर राऊतांचं वक्तव्य. बारामतीच्या गोविंद बागेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट. जिल्हा परिषद निवडणुकीकरता पवार काका पुतण्यांमध्ये खलबत झाल्याची माहिती. महापालिका निवडणुकीत महायुतीचीच बाजी. 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता. मुंबईत पहिल्यांदाच होणार भाजपचा महापौर. ठाकरे पवार आणि काँग्रेसचा राज्यभरात उडवला धुव्वा. 29 पैकी 9 महापालिका भाजपनं स्वबळावर जिंकल्या. महापालिकांवर झेंडा फडकवत फडणवीसांकडून ब्रँड देवेंद्रचा करिश्मा सिद्ध. मुंबईचं अदानिस्तान होत असताना या पानिपतात मराठी झेंडा टिकेल का? वैभवशाली राजधानीचे मुंबई शहराचे भवितव्य काय? पालिका निवडणुकांच्या निकालावरून सामनातून हल्लाबोल. अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपचाच वरचष्मा. एकनाथ शिंदेंना धक्का देत गणेश नाईकच ठरले नवी मुंबईचे ठाणेदार. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची सरशी. शिंदेंच्या शिवसेनेचा 75 जागांवर विजय. भाजप 28 जागांवर विजयी होत ठरला लहान भाऊ. ठाकरेंच्या शिवसेनेची अवघी 1 जागा तर मनसेला मात्र भोपळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत आजपासून 8 दिवसीय दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेला फडणवीस आणि सामंत राहणार उपस्थित. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाईंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. दुपारी 12 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.